अगं प्रणाली, माहेरचं घर भाड्याने दिलं आहे म्हणून दुखावली आहेस ना. पण तुला एक सांगू, माहेर हे फक्त चार भिंतीचं घर नसतं. ते आईच्या पदराचा सुगंध असतो, बाबांच्या आवाजातील हाक असते, लहानपणी पावलांचे आवाज अजूनही जमिनीवर उमटलेले असतात. आज त्या घरातल्या सगळ्या वस्तू आईने सांगितल्याप्रमाणे पोत्यात भरून ठेवताना प्रत्येक वस्तू हातात घेताना एक आठवण उभी राहिली असेल ना. तो जुना डबा, ती चादर, भिंतीवरचा एखादा डाग, सगळं जपून ठेवताना जणू तू स्वतःचं बालपण गुंडाळून ठेवत होतीस. हो ना, माहिती आहे. पण तुला एक सांगू, घर रिकामं झालं, पण खरंच घर रिकामं झालं का, की तुझ्या मनात एक कोपरा कायमचा भरून राहिला आहे. वयाच्या 31व्या वर्षी माहेर संपलं असं म्हणणं किती वेदनादायक आहे. लग्न झालं तेव्हा मुलगी माहेर सोडते, पण तिच्या मनातलं माहेर कधीच संपत नाही. आज भाड्याने दिलं म्हणून ते संपलं असं होत नाही. फक्त आयुष्याच्या एका टप्प्याला पूर्णविराम लागला आहे. बाबांनी घर भाड्याची जबाबदारी तुझ्यावर टाकली ना, याचा अर्थ ते तुला कमकुवत नाही समजत गं, सक्षम समजतात. तू निर्णय घेऊ शकतेस, घर सांभाळू शकतेस, परिस्थितीही पेलू शकतेस, म्हणून ही जबाबदारी दिली आहे. अश्रू अनावर होणं म्हणजे कमनशिबी नसणं नाही, ते तुझ्या मनातलं प्रेम जिवंत आहे याचं चिन्ह आहे. ज्यांना माहेराबद्दल इतकी ओढ असते ते कमनशिबी नसतात, ते भावनांनी श्रीमंत असतात. कधीकधी आयुष्याच्या आपल्याला खूप कठीण भूमिका देतं. मुलगी म्हणून आठवणी जपायच्या आणि मोठी मुलगी म्हणून निर्णय घ्यायचे. तू आज दोन्ही भूमिका निभावल्यास. डोळ्यात पाणी आहे, पण पाय जमिनीवर घट्ट रोवलेले आहेत. माहेर संपत नाही गं. माहेर म्हणजे आईची शिकवण, बाबांचा आधार आणि तुझ्या मनात सुरक्षित जागा. ते कोणी भाड्याने घेऊ शकत नाही बरं. तू कमनशिबी नाहीस, तू खूप स्ट्रॉंग आहेस माहिती आहे. वयाच्या 31व्या वर्षी इतका मोठा निर्णय घेताना ज्यांच्या डोळ्यात पाणी येतं ती व्यक्ती खूप प्रेमळ असते, आणि प्रेमळ माणसं कधीच कमनशिबी नसतात. तुझं अश्रू वाहू दे, पण स्वतःला दोष देऊ नकोस. माहेरची दारं बंद झाली असतील, पण आठवणांची खिडकी कायम उघडी राहील.